नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मच्छरांचं अगदी मोहोळ आपल्या गॅलरीमध्ये असेल किंवा घरामध्ये ना असतं आणि आपल्याला हे मच्छर खूप चावतात. त्याचबरोबर घरामध्ये अशा पद्धतीने काळ्या मुंग्या, लाल मुंग्या या होतातच आणि जसं जसा उन्हाळा सुरू होतोय ना, तसं जसं गरमी वाढते ना, तसं तसं या मुंग्या वाढतच चालतात. मग या दोन्हीसाठी काय बरं उपाय करायचे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ, भरपूर सगळ्या कमेंट्स आल्या होत्या, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. इकडे ना मी घेतलेलं आहे कडुलिंबाची पानं. मला कडुलिंबाची पानं जी आहे ताजी भेटली नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे अशी सुकलेली पानं होती ती घेतली आहे. ताजे घेतलं ना तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल, त्यामुळे ताजेच घ्या. मला भेटले नाही म्हणून मी असे सुकलेले पान घेतलेले आहे. त्यानंतर असं भांडं घ्यायचं जे तुम्ही बिलकुल किचनमध्ये वापरत नाही आहात. त्यामध्ये तुम्हाला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असणार हे पातेलं असतं, तर स्पेशली मी हॅकसाठी हे पातेलं ठेवलेलं आहे. जुनं झालेलं आहे, काळपट झालं तरी काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने एक पातेलं बाजूला ठेवूनच द्यायचं आणि असतंच आपल्याकडे, नाही का? आता यामध्ये आपण जेवढी कडुलिंबाची पानं घेतली ती टाकायची. आता जर तुम्ही ताजे घेतली असेल ना, तर मूठभर ही कडुलिंबाची पानं अगदी व्यवस्थितरित्या सफिशियंट होऊन जातात. आता आपण ड्राय घेतली त्यामुळे थोडंसं ना जास्त आपण टाकत आहोत. आता तुम्ही बघू शकताय, जर फ्रेश कडुलिंबाची पानं असेल ना, तर लगेच त्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल. पण आपण ड्राय घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला थोडासा ना एक ते 2 मिनिटं थोडंसं जास्त शिजवावं लागेल, पण यामध्ये पूर्ण अर्क मात्र उतरेलच. आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे, पण यामध्ये अजून आपल्याला काही पदार्थ घालायचे आहेत. पण त्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून बघत आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला म्हणजे तुमचे आभार मानता येतील आणि मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर घ्यायचं आहे लिंबू. तर लिंबू जास्त नाही, आपल्याला अगदी अर्धा लिंबाचा रस लागणार आहे आणि त्याची साल सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर आता लिंबू खूप महाग होणार आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला लिंबाची खरंच जास्त गरज असते. आपण लिंबू पाणी जास्त पीत असतो, पण अशा वेळेस आपल्याला अशी पिवळे धमक लिंब भेटत नाही. तर मग ते कसे साठवायचे पूर्ण उन्हाळ्यासाठी, तर त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक किंवा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. आता व्यवस्थितरित्या मिक्स केलं, त्यामध्ये टाकायचं आहे 3 ते 4 लवंग. आपण इथे कडुलिंबाची पानं घेतली आहे, त्यामुळे आपण तेजपत्ता अव्हॉइड करत आहे. जर तुम्हाला कडुलिंबाची पानं मिळालीच नाही, तर मग कडुलिंबाच्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही इकडे तेजपत्ता घेऊ शकता. आता व्यवस्थितरित्या याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता आणि आपण आग जी आहे ती मध्यम केलेली आहे. आपल्याला याचा अर्क पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे, आपल्याला पाण्याची गरज आहे. आता व्यवस्थितरित्या आपण यामध्ये साल सुद्धा टाकली आहे, तर काय होईल, ती लिंबाचा रस सुद्धा यामध्ये व्यवस्थितरित्या त्याची साल सुद्धा शिजेल आणि जास्त अर्क त्यामध्ये उतरेल. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. तुम्ही बघा, जसं आपण बेकिंग सोडा टाकतो तसं सगळं पाणी वरती यायला लागतं, त्यामुळे पटकनसा गॅस बंद केला. अगदी एंडिंगला तुम्हाला हा बेकिंग सोडा टाकायचा आहे. जे की सगळ्या पाण्याचा कलर जो आहे तो चेंज झाला की नंतर टाकायचा आहे. तुम्हाला जर समजलं नाही की हे कधीपर्यंत बंद करायचं, तर जेव्हा पाण्याचा कलर चेंज होईल ना, लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि त्याचा काही 4 ते 5 सेकंद अगोदर बेकिंग सोडा टाकून घ्यायचा. तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि याच नोटवर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असणार, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आता मी इकडे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं ना रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे. एकदम जबरदस्त स्प्रे आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, एखादा बाउल घ्यायचा. तुम्ही एकदा पहिले कलर बघून घ्या, पाण्याचा पूर्ण चेंज झाला आहे. हेच इंडिकेट करतं की यामध्ये कडुलिंबाचा सगळा अर्क उतरलेला आहे. आता मी इकडे काय केलेलं आहे, एक बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. आता ह्या पाण्याचे आपण 2 भाग करणार आहोत. जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल, आपण मच्छरसाठी सुद्धा बघत आहोत आणि मुंग्या झाल्या असेल तर मुंग्यासाठी सुद्धा बघत आहोत. तर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि याचे 2 पार्टिशन करून घ्यायचे आहे. आता मच्छरसाठी याच्या पुढे काहीच प्रोसेस करायची नाही. हे एक तर तुम्ही थोडंसं कोमट होऊ द्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. रोज संध्याकाळी तुम्हाला हा स्प्रे मारायचा आहे. आता हे जे पाणी बनवलंय किंवा हे जे आपण लिक्विड बनवलं आहे, हे आपण 2 पद्धतीने वापरू शकतो. त्या दोन्ही पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करते. पण हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. अशा पद्धतीने स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला काय करायचंय, की हे जे लिक्विड आहे हे भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी आपलं हे लिक्विड आरामशीर आपल्याला 4 ते 5 दिवस लागतं.
त्यापेक्षा जास्त वापरू नका, पुन्हा फ्रेश बनवा आणि संध्याकाळच्या टायमाला दारं खिडक्या बंद करायच्या आणि हा लिक्विड जो आहे तो स्प्रे करायचा. जर गॅलरीच्या ठिकाणी खूप झाडं वगैरे असेल ना, आपण गॅलरीमध्ये झाडं वगैरे ठेवतो तिथे मारायचं, कारण तिथे जास्त मच्छर असतात आणि 5-5:30 वाजता दारं खिडक्या बंद करायच्या. आता आपण जे सोल्युशन बाजूला ठेवलं होतं त्यामध्ये लिक्विड डेटॉल टाकलेलं आहे आणि हे आपलं मुंग्यांसाठीचं सोल्युशन तयार झालेलं आहे. मुंग्यांसाठीचं सोल्युशन कसं बनवायचं हे तुम्हाला कळालं असेल आणि आता याचा वापर कसा करायचा हेही मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तर आधी आपण मच्छरसाठी कसं करायचं ते बघूया. जेव्हाही तुम्ही 5:30 वाजले, 6 वाजले की दारं खिडक्या बंद करता, तर प्रत्येक घराच्या आपल्या कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक रूमच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला हा अशा पद्धतीने स्प्रे मारून घ्यायचा आहे. जिथे अगदी अडगळीची जागा असेल ना तिथे जास्त होतं, किंवा झाड वगैरे असेल घरामध्ये तर तिथे करायचं, कानाकोपऱ्यामध्ये आवर्जून मारायचं. तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट मिळेल. या व्यतिरिक्त कडुलिंबाच्या पाल्याचा वापर करून कशा पद्धतीने आपण मच्छर घालवू शकतो यावरती आपण मागच्याच वर्षी व्हिडिओ बघितला आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनला किंवा या व्हिडिओच्या शेवटी देईल, तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघू शकता. दुसरी मेथड म्हणजे आपल्याकडे हे मॉस्किटो रिपेलेंट मशीन असतं. तर यामधलं जे लिक्विड आहे ते संपल्यानंतर हे फेकून देऊ नका. तर असं लिक्विड बनवायचं, ते यामध्ये टाकायचं या पद्धतीने आणि संध्याकाळी रोज रात्री लावायचं. बऱ्याच घरामध्ये ना छोटे मुलं असेल तर हे कुठेतरी वापरणं आपल्याला धोकादायक होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही घरी नॅचरल लिक्विड बनवू शकता आणि हे बिलकुल लहान मुलांना त्रासदायक राहणार नाही किंवा वयोवृद्ध माणसांना सुद्धा तुम्ही इझिली लावू शकता. आणि आपल्याकडे असं जुनं पुराणं मशीन असतं, त्याचा वापर तुम्ही असा नक्की करा. रोज संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला हे लावायचं. हवं तर वरच्या साईडला एक कापूरची वडी ठेवायची, जेणेकरून घरभर अगदी कापूरचा स्मेल सुद्धा होतो. बेस्ट रिझल्ट येतो. एकदा अवश्य ट्राय करून बघा. पण तुम्ही कितीही केलं आणि दारं खिडक्या ओपन ठेवलं तर घरात नक्की मच्छर येतील. त्यामुळे संध्याकाळ झाली की दारं खिडक्या बंद करायच्या. आता मुंग्यांसाठी बघूयात. मुंग्या जास्त करून ह्या किचन ओट्यावरती एवढ्या होतात आणि किचन मध्ये भरपूर असतात, कारण थोडं पण अन्नाचा कण असला की मुंग्या आल्याच पाहिजे. मग अशा वेळेस रोज साफसफाई किचनची होते, गॅस ओट्याची तर होतेच होते. तर अशा पद्धतीने लिक्विड टाकायचं आणि पुसून घ्यायचं. हे सोल्युशन तुम्ही फरशी पुसत असताना त्यामध्ये आपल्या लिक्विड फ्लोअर क्लीनर न वापरता हे टाकून जर पुसलं तर घरामध्ये मुंग्या होणार नाही. जर फार जास्त प्रमाणात मुंग्या असेल तर लिक्विड डेटॉलचं प्रमाण तुम्हाला जास्त वाढवायचं आहे आणि बस पुसून घ्यायचं, मुंग्या होणार नाही. आणि अति जास्त असेल तर फक्त पाणी घ्यायचं, त्यामध्ये लिक्विड डेटॉल टाकायचं आणि पुसून घ्यायचं. हळूहळू तिथल्या मुंग्या नाहीशा होतात. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.